उघड उघड सांगतायत की याला मत पाहिजे त्याला मत, आणि भाजपची इथे लोक काही करू शकणार नाही. जे कल्याणमध्ये घडलं, कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गणपत गायकवाड अनेकदा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की हे बघा काय चाललंय, हे बघा काय चाललंय. कोणी ऐकायला तयार नाही. शेवटी एवढा उद्विग्न झाला त्याच्या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा यांच्या मित्रांच्या गुंडांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काय करायला तयार नाही. म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्या घात नाही करत. मी काही समर्थन नाही करत. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मित्राच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील. आज जुलूम जबरदस्ती ते कारभार करू इच्छित आहे. मी विसरलो नाही अजून. बारसूमध्ये मी जेव्हा आलो होतो माझ्या माता भगिनींना कशा पद्धतीने मारहाण केली होती. जर शिवसेनेमध्ये पडली नसती तर आज बारसूचा विषय हा लोकांनी संपवला असता की नसता हे तुम्ही सांगा. फौज आणि उभी केली असते. आणि कदाचित मी असं म्हणत नाही की त्यांचं सरकार येणार तर नाहीच, पण त्यांचं स्वप्न हेच असेल की आपलं सरकार आल्यानंतर बघू ना बारसूत नाही जैतापूर काय फौजा आणून उभ्या करू आणि कोणाला मारायचंय. मागे जैतापूरमध्ये गोळ्या घातलेल्याच आहे, गोळीबार झालाच होता. त्याच पद्धतीने याला जर कोकण स्वतःच्या विळख्यात घ्यायचं असेल तर बारसूची रिफायनरी ही तुमचा विरोध डावलून सुद्धा ते उभं करू शकतील. आणि मी तुम्हाला वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार, आणणार म्हणजे आणणारच. आणि मग बारसू असेल जैतापूर असेल कोणताही विनाशकारी प्रकल्प मी कोकणात येऊ देणार नाही. नुसता जमिनीवर नाही तर तिथल्या सरकारच्या कागदावर सुद्धा तो मी पुसून टाकेन. माझं तुम्हाला वचन देतो मी तुम्हाला. आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचंय की तुम्ही प्रचार कोणाचा करताय? विनाशाचा प्रचार करताय का? शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं? आम्ही विकासाच्या गोष्टी करतो, तुम्ही विनाशाच्या गोष्टी करता आहात. जसं ते म्हणतात की याला मत म्हणजे त्याला मोदीला मत, तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत. मग एका बाजूला विनायक आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्न हर्ता विनायक आहे. तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा. किती काय सहन करणार? काजूवरती निर्यात बंदी, आंब्यावरती ही बंदी, त्याच्यावरती ती बंदी.